ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज आपल्याकडे एक प्रश्न आलाय. तो प्रश्न आहे मुलाच्या आईने विचारलेला आहे. आणि तो प्रश्न मुलांच्या समजा भवित्याबद्दल, म्हणजे भविष्यवरलं पुढचं काय आहे, हे काय करत नाही, शिकला एवढा, फार इंजिनियर वगैरे झालेलं आहे, नोकरी होती सोडून दिले, आता काही करत नाही, ते शेअर मार्केट काहीतरी करतं, मग ती त्यात मध्ये यश येईल का, लग्न व्हायचंय त्याचं, लग्न मग असं ते पाहुणे येतात, असं बरंच काही काही लिहिलंय. अगर सांगितलं त्यांनी मला फोनवर. पण आता प्रश्न पाहूया आणि थोडंसं बोलूया. तर मंडळी, शानी विचारला प्रश्न म्हणजे मुलगा शेअर मार्केट हा करतोय, मग त्यामध्ये त्याला यश आहे का नाही. तर शेअर मार्केटमध्ये बरेच तरुण घुसतात, बरेच मोठे माणसं बी प्रापंचिक नोकरी करणारे बी करायला बघतात. आता ह्या मुलाच्या संदर्भात तर नाही यश, याच्यामध्ये त्याला कसलंच नाही यश. परंतु मला इतरांबद्दल सुद्धा बोलायचंय. कारण मी याच्या अगोदर पण सांगितलंय तुम्हाला की हे जे पैसे असतात ना, शेअर मार्केट वगैरे असे, जे याला मेहनत नसते जास्त, हे डोक्याचं काम आहे. पण आपण निश्चित शिकारीवर आपण बसतो आणि घर बसल्या पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो. आता ही गोष्ट खरी तर चांगली नाही, कारण कधीही कष्टाविना पैसा जर आपल्याकडे आला ना, तर तो पैसा खर्च होतो, येतो. जसा येतो ना स्पीडमध्ये, तसा स्पीडमध्ये जातो बी. त्याच्यामुळं शक्यतो सगळ्यांच्याच नशिबामध्ये, सगळ्यांच्या भाग्यामध्ये ही जी शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जे आता समजा बऱ्याच जणांना युट्यूबवर वगैरे कुठं माहीत होतं, कुठं की कुणी सांगतं की याच्यामध्ये खूप पैसा आहे, अगर चर्चा जास्त वार त्याचा आहे. तरी असलं तरी तुम्ही त्याला झोकून देऊ नका. एक छंद म्हणून थोडंफार करू शकतात, पण तुमच्या नोकरीवर पाणी सोडायचं, चांगली नोकरी सोडायची, चांगला बिझनेस सोडायचा, चांगलं काय करत होत कामं ते सोडायचं आणि पूर्ण ह्याच्या मागं लागायचं, पूर्ण वेळ त्याला द्यायचा. आणि सतत 24 तास तुम्हाला ते टेन्शन, 24 तास टेन्शन तुम्हाला, की काय होतं, कसं चढतो अंक, काय होतं वगैरे सारखं चालू. म्हणजे तुम्ही कामात दुसऱ्याही असलात, कुठे घरी असलात, तर तुमच्या डोक्यामध्ये तीच नशा. हे एक नशाचा प्रकार आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं खूप मिळतंय, कुणी खरं सांगत नाही. मिळवणारे बी सांगतो हो मिळतो म्हणतात, पण किती त्यांची वाट लागली हे सांगत नाही. कारण त्यांना वाटतं की आपली जशी वाट लागली तशी ह्याची पण वाट लागायला पाहिजे, म्हणून असे लोक सांगत नाहीत. आणि आपण त्याच्यावर त्यांच्या भरवशावर जातो की याच्यामध्ये खूप पैसा आहे, शेअर मार्केटमध्ये खूप पैसा आहे, ऑनलाईनमध्ये खूप पैसा आहे, कुठं यूट्यूबमध्ये खूप पैसा आहे, असे म्हणजे जे अलीकडे जे डिजिटल सगळी निघाली ना पद्धत, हे लोक त्या वरवरच्या गोष्टीला भुलतात. आणि वरवरच्या गोष्टीला भुलत असल्यामुळे त्यांचं मन अस्थिर आहे. एक लक्षात घ्यायचं, कधीही पैसे गरजेचे आहेत. मी म्हणत नाही पैशाशिवाय आपलं पान बी हलत नाही, पण अतिरेक म्हणजे जास्त प्रमाणात पैसा गोळा करण्याचा प्रयत्न केला की आपण फसतो, आपलं नुकसान होतं. हावरेपणा करायचा नसतो. तुम्ही मोठ्या लोकांचे बघता, तुम्ही समजा की त्यांच्याकडे येणं कमवलं, इतकं केलं. अरे ती सगळ्या गोष्टी खऱ्या, त्यानं तितका घेतला, 2 बंगले, त्याच्या इकडे प्लॉट आहे, इकडं अमुक आहे, त्याला 2-4 गाड्या येतात, गो चाललेलं असतं, ते सांगतात, ते बी बघतो बोलतो. पण
एक लक्षात घ्यायचं, तो किती सुखी आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती चुकी का ना, आम्ही बघत होतो. हो, तुम्ही बघतात, परंतु श्रीमंत माणसं सुद्धा आमच्याकडे काही प्रॉब्लेमसाठी, काही गोष्टीसाठी, सुख समाधान मिळवण्याच्यासाठी काय आहे का म्हणून बघण्यासाठी येतात ना, त्यावेळेस अशा गोष्टी आम्हाला कळतात. खूप काही असतं, पण तो अंतर्गत मनामध्ये फार दुःखी असतो. पैशानं सगळं सुख मिळत नाहीये, मानसिक सुख तर अजिबात मिळत नाही. पैसा गरजेचा आहे, पैसा नसेल तर काहीच होणार नाही आताच्या काळामध्ये. पण मर्यादित, अति पैशाच्या मागं लागल्यानंतर आपलं जे सुख आहे, आरोग्य आहे, हे सगळं निघून जातं, ते काहीच राहत नाही आपल्यापाशी. आरोग्य वाढतं नाही, सगळ्यात काही ना काही प्रॉब्लेम आहे. आरोग्याच्या वेळेस सगळे रोगच होतात आपल्या शरीरामध्ये. मानसिक संतुलन बिघडतं. तुम्हाला ते ऐकायला नको वाटत असेल अशा गोष्टी, कारण तुम्ही म्हणता आम्ही आम्हाला हे गोष्ट करायची होती, तुम्ही बरं आम्हाला सांगाल ज्ञान, तुम्हाला काय कळतंय त्यातलं. तर मंडळी, मला काय कळतं असं म्हणू नका. मी महाराज नुसतं तुम्हाला असं दिसत असेल, दाढीवाला, एकदम असा कोतारा, पण तुम्हाला सांगतो मी खूप काही शिकलेलो आहे. म्हणजे अभिमानानं म्हणत नाही तुम्हाला, खरंच मी शिकलेलो आहे. तुम्ही माझं आत्मकथन ऐका, तुम्ही आहे यूट्यूबला, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. मी काय नाही केलेलं शिकलेलो. मला सगळ्या व्यवसायामधल्या गोष्टी माहिती आहेत. माझं शिक्षण कॉम्प्युटरमधलं आहे, इतर बऱ्याचशा गोष्टी माझं शिक्षण झालं. मला आवड म्हणून मी काही गोष्टी शिकलेलो आहे, व्यावहारिक शिकलेलो आहे. आणि आमचं बिझनेसचा व्यवसाय तर आमच्या खानदानापासून बिझनेसचा, मी सुद्धा त्याच्यामध्ये होतो एकेकाळी. पण सर्व आता मला समजा ते त्याच्यामध्ये सुख समाधान लाभाना गेलं, पैशामध्ये सुख समाधान लाभाना गेलं, म्हणून मी जास्त देवदेव करायला लागलो. आपण सुखासाठी जर पैसा मिळवतो ना, मग ते जर सुख जर आपल्याला भेटत नसेल तर कशाला पैसा गोळा करायचा आहे. आपण समाधानासाठी काही गोष्टी करतो ना, ते समाधानच आपल्याला भेटत नसेल तर का करायचं, म्हणून तो विषय सोडून दिलेला आहे मी. याचा अर्थ असा समजायचा नाही की याला काय माहिती, मला सगळंच माहिती. तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बिझनेसमधल्या माहिती आहेत, सगळ्या गोष्टी. म्हणूनच तुम्हाला सांगतो, जशी लक्ष्मी येते ना, आता तुम्ही समजा मार्केटमध्ये मिळवायला पैसे, कुणाचा तरी तळतळातले कशाच तरी पैसे, कुणाच तरी असं एखादा तरुण शेतकऱ्याचा मुलगा असतो, कष्टकऱ्याचा मुलगा, त्यानं पैसे शेअर मार्केटमध्ये लावले, तो फेल गेला, ते पैसे तुमच्याकडे आले, तळमळीचे पैसे तुमच्याकडे आले ना. अरे रे, घाम गाळलेले पैसे तुम्ही वापर, तुम्हाला कसं सुख लाभन? एका क्लिकमध्ये नाही लाभत. त्यासाठी तुम्हाला कामच करावं, कष्टाचे पैसे लागतात, कामाचे पैसे घ्या, कमी मिळो, काम करा. कामामध्ये जी पैसा मिळाला असो त्याच्यामध्ये सुख असतं, समाधान असतं. फुकटच्या पैशात, कमी मेहनतीमध्ये मिळालेल्या पैशाची किंमत नसते आपल्याला. कमी मेहनतीमध्ये मिळणाऱ्या पैशाची किंमत नसते, म्हणून तो पैसा असं टिकत नाही. म्हणजे ती जी लक्ष्मी आहे ना, स्थिर राहत नाही, कारण त्याच्यामागे काही कष्टच नसतं. लक्षात आलं का? त्याच्यासाठी मी तुम्हाला अशा गोष्टी, तुम्हाला शेअर मार्केट करू नका, असं करू नका सांगण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये काही नसतं ना. म्हणजे नुसत्या इकडे घोटाळ्या करीत व्हायचं, त्याच्यापेक्षा काहीतरी उद्योग करा, नोकरी, छोटी मोठी काहीतरी नोकरी करा. जशी प्रगती होईल ना तसं होत राहतं. होऊ द्या ना, काय व्हायचं ते. आपल्या गरजा मर्यादित ठेवल्यानं, आपल्या गरजा मर्यादित जर ठेवल्या तर पैसा पुरतो. आपल्या गरजा मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला कितीही पैसा आलो, महिन्याकडे 2-2, 4-4 लाख रुपये आले तर पुरत नाहीत ना. गरजा मर्यादेच्या बाहेर गेल्या, आपल्याला अन्न, वस्त्र, थोडंसं राहायला घर वगैरे, अशा काही मूलभूत जी गरजा आहेत, त्या गरजा मर्यादित ठेवल्यानंतर वक करायची गरज पडत नाही.
पैसासाठी खोटे नाटे काही करायची गरज पडत नाहीये. आपल्या प्रामाणिकपणाने पैसा आपल्याला मिळतो. तो पैसा आपल्या चांगल्या मार्गाला लागतो. आपल्या मुलाबाळांचं चांगलं होतं. जे काही मिळतं, कष्टानं जे काही मिळतं, तेच आपल्या भाग्यातलं असतं, तेच आपल्या उपयोगाला पडतं. असं आदरती मिळालेल्या गोष्टी काही नाही. तर एवढंच सांगायचं की अशा जी झटकेपट श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्या कष्टानं श्रीमंत व्हा. वेळ लागू द्या, काही अडचण नाही. जितकीच तुम्ही स्पीड घ्याल ना श्रीमंतीची, तितकी स्पीडनं तुम्ही खाली जाताल. हे अनुभव, जगाचा अनुभव आहे. अलग लक्षात, जगाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं जरा हिशोबानं कष्टानं पैसा मिळवा, काम करून पैसा मिळवा, मग श्रीमंत व्हा. टिकाऊ श्रीमंती ती आयुष्यभर टिकते तुम्हाला. म्हणून ह्याशा झटपट योजनेत नादी लागू नका. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. शेवटी तुम्हाला जे वाटतं तेच करायचं, आमचं काम सांगायचं. ओम नमः शिवाय नमः.